आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. अन्याय, अत्याचार आणि भ्रष्टाचाराविरोधात सातत्याने लढणाऱ्या युवा क्रांती फाउंडेशनचा 4था वर्धापन दिन आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. महाराष्ट्र पोलीस मित्र, ग्राहक संरक्षण, पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी युवा क्रांती पोलीस मित्र संघटनेच्या महाराष्ट्र महिला संघटक शोभा पाटील यांचा विशेष गौरव करण्यात आला. त्यांना धुळे जिल्हा पुरस्कार देऊन ट्रॉफी प्रदान करण्यात आली. महाराष्ट्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय रवींद्र दादासाहेब तसेच संघटनेच्या सचिव जयश्रीताई अहिरे यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला. शोभा पाटील या रात्री अपरात्री पोलिसांना मदत करण्यासाठी सदैव तत्पर असतात. तसेच गोरगरीब महिलांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत मोफत वकील सेवा उपलब्ध करून देण्याचे कार्यही त्या करत आहेत. विविध शासकीय योजनांमध्ये त्या निस्वार्थपणे मार्गदर्शन करत असतात. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत हा सन्मान देण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. पैसे खूप कमवतात पण माणसं कमवा हा त्यांचा संदेश उपस्थितांच्या मनाला भावला. कार्यक्रमात सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या कार्यकर्त्यांचा उत्साह पाहायला मिळाला. या सोहळ्यामुळे सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्यांना नवी प्रेरणा मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. प्रतिनिधी प्रभाकर आडगाळेसह स्वराज्य न्यूज, शिंदखेडा. काही सुद्धा सारखी नाही. काही तुम्हाला जवळ घेतील, काही जवळ घेणार नाही. काहींना संघटना आवडेल, काहींना आवडणार नाही. तुम्ही त्याकडे बघू नका. तुम्ही फक्त युवा क्रांतीच्या ध्येयपूर्ण नसर झाला. जे संघटनेने नियम तुम्हाला बांधून दिलेले आहेत त्या नियमानुसार चाला. समाजासाठी जे समाजाचे कार्य आहे, ज्या गोरगरीब जनतेचे काही प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवा. कुणावर काही माता भगिनीवर काही प्रॉब्लेम येत असेल, कुणाला अन्याय होत असेल, अत्याचार होत असेल, तिथे तुम्ही ठामपणे उभे राहा. युवा क्रांती ही संघटना पोलिसांना मदत करते, पत्रकारांना मदत करते. ते ग्राहकांची अडवणूक केली जाते. तर कोणी 10 रुपयाची वस्तू विकत असेल, 10 रुपयाची वस्तू जर 20 रुपयाला विकत असेल तर त्या ठिकाणी दुकानदाराला जाब विचारा. माहिती अधिकार, जर एखादा भ्रष्ट अधिकारी जो शासकीय नियमात काम करत असतो, तो जर कोणी तुमची पिळवणूक करत असेल तर त्या ठिकाणी ठामपणे खुर्ची मांडून त्या ठिकाणी समोर त्यांच्या बसा आणि जोपर्यंत तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भेटत नाही तोपर्यंत तुम्ही ती खुर्ची सोडू नका. तर तुम्ही युवा क्रांतीचे सदस्य आणि पदाधिकारी आहात असं सोपून दिसेल.